कि आपके बोलने की औकात होनी चाहिए ना, तभी मुंह खुलना चाहिए। खुद पहले देख लो आप कितने पानी में हो, फिर बात करो। सो शाहिदचं हे स्टेटमेंट तुम्ही बघितलंच असेल, बट आय थिंक ऑडियन्सवर किंवा क्रिटिक्सवर चिडून काही फायदा नाही आहे, कारण की क्रिटिक्सचं कामच आहे फिल्म रिव्ह्यू देणं आणि ऑडियन्स तर ती आहे ज्यांच्याकरिता तुम्ही फिल्म्स बनवत आहे. बट देन अगेन आय थिंक शाहिदच्या बोलण्यामध्ये कुठेतरी पॉईंट आहे, कारण विशाल भारद्वाजनी याआधी आपल्याला हैदर दिला, ज्याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन 59 करोड्स होतं, ओमकाराचं 42 करोड्स आणि कमिनेचं 41 करोड्स. म्हणजे या फिल्म्स थिएटरमध्ये तेवढ्या चालल्याही नाहीत आणि पूर्णपणे फ्लॉपही नव्हतं, त्यांचं परफॉर्मन्स सो होतं. बट आज त्याच फिल्म्सला आपण मास्टर माइंड म्हणतो, कल्ट क्लासिक म्हणतो. मीन्स प्रॉब्लेम हा फिल्म्समध्ये नव्हता, कदाचित तो आपल्या ऑडियन्सच्या विविंग मॅच्युरिटीमध्ये होता. आणि त्यावेळी त्या फिल्म्स तेवढ्या चालल्या नाही आणि आज आपण इतरांचं ऐकून त्याला भारी फिल्म आहे, जिनियस फिल्म आहे असं म्हणतो. सो कदाचित शाहिद इथे चुकलेला नाही आहे. रोमिओ कसा मूवी आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आमच्या पिक्चरबाज या यूट्यूब चॅनलवर ऑनेस्ट रिव्ह्यू अवेलेबल आहेत.